मनसेच्या मारहाणीची आशिष शेलारांनी पहलगाम हल्ल्याशी तुलना केली आहे। त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय। मनसे आणि ठाकरेंच्या नेत्यांकडून शेलारांचा समाचार घेण्यात आलाय। मनसेच्या मारहाणीची आशिष शेलारांनी पहलगाम हल्ल्याशी तुलना केली। पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, इथे भाषा विचारून निष्पाप हिंदूंना चोपत आहेत असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं। पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या, इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। शेलारांच्या वक्तव्याचा ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांकडून समाचार घेण्यात आला। तुलना पहलगामच्या अतिरेकाशी केली। त्याला सांस्कृतिक मंत्री म्हणावं, असंस्कृतिक म्हणावं, म्हणजे याच्यावर संस्कारच काही कुठले नाही। आशिष शेलार आम्हाला अतिरेकी म्हणतो, हे माननीय मुख्यमंत्र्याला मान्य आहे का? पहलगामचे जे मारले धर्म विचारून ते गाडले गेले की स्वर्गात गेले, ह्याचं तर पहिलं उत्तर द्या। लोक त्याची अपेक्षा करतायत। एवढी टाईट सिक्युरिटी लावल्यानंतरही जर पळून गेलेत तर पहलगामचे मारेकरी दहशतवादी तुमचे कोण होते का? कसे गेले पळून? पहलगाममध्ये जे घडलं त्या पद्धतीने तुम्ही मारणार का, असं जेव्हा आशिष शेलार उर्फ कुरेशी म्हणतात, याचा स्पष्ट अर्थ हा आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना दहशतवादी ठरवता। आशिष कुरेशी, गेट वेल सून। आशिष शेलार, मला असं वाटतं की पहलगाममध्ये ज्यांनी आमच्या हिंदू लोकांना मारलं त्यांचं काय झालं? त्यांना पकडलं का? त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलं? आम्हाला काय पहलगामचे उदाहरण इथे देताय? कालचा मेळावा म्हणजे आमच्या कोकणामध्ये उत्सव, सण, एखादं सुखद कार्य गावात असलं की चाकरमानी मुंबईमध्ये भावकीची बैठक घेतात। मग ही भावकीची बैठक म्हणजे कालचा वरळीचा मेळावा होता। कोकणात असं म्हणतात की भावकीच्या नादाला लागायचं नाही। भावकी ज्यावेळेला एक होते त्यावेळेला त्याचा कार्यक्रमच होतो। त्यामुळे आमची भावकी एक झाली आहे। आता तुमचा कार्यक्रम करायची वेळ आमच्याकडनं आलेली आहे असं आम्हाला वाटतंय। त्यामुळे आमच्या नादाला लागू नका। ठाकरेंच्या गुंडगिरीच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला। मराठीसाठी गुंडगिरी करायला सुद्धा तयार आहेत आम्ही। कोण करणार नाही गुंडगिरी? सगळे गुंडगिरी करतात, पण गुंडगिरी करण्यासारखं वातावरण तर पाहिजे ना। जे काही मराठी बोलू शकत नाही त्यांना तुम्ही कानफाटात मारणार आणि त्यांच्याबरोबर व्हायलन्स करणार, हिंसा करणार, मारपीट करणार, तो भाषाच्या नावाने हा गुंडगिरी आहे। त्या गुंडगिरी आम्ही बर्दाश्त करू शकत